रस्त्यावर एखादं भांडण, मारामारी, चोरी किंवा भीषण अपघात घडताना अनेक जण क्षणभर गोंधळून जातात. त्यावेळी नेमकं काय करावं हेच त्यांना सुचत नाही. मात्र काही लोक प्रसंगावधान राखत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांच्या मदतीसाठी धाव घेतात. अशाच एका धाडसी व्यक्तीचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तमिळनाडूच्या सिरकाजी भागातील अरासूर येथे सोमवारी संध्याकाळी अत्यंत धक्कादायक घटना घडली. दुपारी 4:30च्या सुमारास लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 214 वर मूळचे जयपूरचे रहिवासी असलेले 30 वर्षीय रेल्वे गेटकीपर संदीप चहर ड्युटीवर होते. तर घडलं असं की संदीप चहर यांनी पाहिले क्रॉसिंग गेट बंद करून एक मध्यमवर्गीय व्यक्ती रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतोय. समोरून जोरदार प्रवास करणारी गाडी येत होती आणि अशा असतानाच मध्यधुंद अवस्थेत असलेला एक व्यक्ती बंद असलेल्या गेटमधून आत प्रवेश करतो आणि तो रेल्वे रुळा क्रॉस करण्याचा प्रयत्न करतो. हे लक्षात येतात संदीप यांनी धावत जाऊन त्या व्यक्तीला रुळावरून सुरक्षित ठिकाणी ओढून घेतले. हे सर्व गाडी तिथे पोहोचण्यापूर्वी अवघ्या काही सेकंदात घडले, जे एखाद्या सिनेमाप्रमाणे होते. या बचाव कार्याचे CCTV फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि चहर यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्या थरारक प्रसंगाची आठवण सांगताना दीपक चहर यांनी कबूल केले की त्या क्षणी त्यांनाही भीती वाटली होती. मात्र प्रवाशाचे प्राण आणि रेल्वे सेवेची सुरक्षितता जपणे ही आपली जबाबदारी असल्याची जाणीव त्यांना होती. त्यांनी सांगितले की संबंधित व्यक्तीला रेल्वे रुळावरून सुरक्षित बाजूला काढल्यानंतर ते काही काळ भावनिक झाले होते. त्या क्षणी नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हे त्यांना सुचत नव्हते. विवाहित असलेले आणि 7 वर्षापासून या जिल्ह्यात कार्यरत असलेले चहर म्हणाले की त्यांच्या कार्यातील पहिलीच अशी जीवघेणी ही घटना ठरलेली आहे. सदर्न रेल्वेच्या तिरुची विभागातील अधिकाऱ्यांनी जाहीर केले की चहर यांच्या या धाडसी कृतीबद्दल त्यांचा सन्मान केला जाईल. दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने सांगितले की वाचवण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. सोशल मीडिया व्हायरल होणारा हा व्हिडिओ कंटेंट किमी या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून नेटकरी सुद्धा व्हिडिओ पाहून त्या व्यक्तीचं धाडसाचं कौतुक करत आहेत. मी त्याच्या जागी असतो